नमस्कार, मी स्नेहल्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत। जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर आज आपण बघणार आहोत फ्लावरची भाजी। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। फ्लावरची भाजी बनवण्यासाठी साहित्य बघून घेऊया। ते 10 मिनिटं फ्लावर उकडून घेतलेले आहे। कांदा प्युरी आहे, टोमॅटो प्युरी, ते आलं लसूण पेस्ट आहे, हळद, बेडगी मिरची पावडर, तिखट मसाला, सब्जी मसाला घेतलाय, गरम मसाला, कढीपत्ता, मोहरी, जिरं आणि ते मीठ आहे आणि ते घरचंच वाटण केलेलं आहे। कांदा, सुकं खोबरं, आलं लसूण, कोथिंबीर आणि गरम मसाल्याची पेस्ट करून घेतले। एक तेल गरम झालेलं आहे, यातच आधी मोहरी टाकून घ्यायची। मोहरी तडतडली की जिरं टाकून घ्यायचं, कढीपत्ता टाकून घेतला, आलं लसूण पेस्ट, कांद्याची जी प्युरी केली होती ती टाकून घेतली। व्यवस्थित तेलात फ्राय करून घ्यायचं सगळं। प्युरी टाकून घेतली यातच आणि तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचंय, मोठ्या ते मध्यम आचेवरच। तेल सुटलेलं आहे मसाल्यांना, त्यातच आता दुसरे मसाले टाकून घेऊया। हळद आणि तिखट टाकून घेतलं, त्यातच घरचं वाटण जे केलं होतं ते टाकून घेतलं। तुम्ही हे वाटलेला मसाला नाही टाकला तर कांदा टोमॅटो प्युरी मध्ये छान होते भाजी। यातच जे मसाले टाकून घेऊया, गरम मसाला, सब्जी मसाला आणि बेडगी मिरची पावडर होती ती टाकून घेतली। तेलात छान फ्राय करून घ्यायचं परत एकदा। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं थोडं। उकडलेलं फ्लावरचं जे पाणी होतं ते टाकले थोडंसं त्यात। उकडलेले फ्लावर टाकून घेतले। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जेवढी पातळ घट्ट भाजी हवी आहे ते तुम्ही करू शकता। गार्निशिंग साठी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। चमचमीत अशी फ्लावरची भाजी तयार आहे। ते एका बाउल मध्ये सर्व करून घेऊया। अगदी साध्या सोप्या पद्धतीत फ्लावरची भाजी तयार आहे। ही तुम्ही नक्की ट्राय करून बघा। कशी वाटली ते कमेंट्स मध्ये कळवा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्याच नवीन व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा। धन्यवाद।